याचा अर्थ असा पण नाही की निळोबारायला संतांचा महिमा वर्णन करत असताना कंटाळा येतोय, असाही नाही. किंवा याचा अर्थ असा पण नाहीये की निळोबारायला संतांचा महिमा पुरेपूर वाखाणता येत नाही, असंही नाही. निळोबारायला संतांचा महिमा सांगता येतो, वर्णन करण्याची आवड सुद्धा आहे. शंका एक आहे की संतांचा महिमाच इतका मोठा आहे, तो आतापर्यंत काशीतल्या मालकाला आणि पंढरपुरातल्या मालकालाच त्याचा मेळ लागला नाही, इतका महिमा मोठा आहे. बा तुम्ही अलीकडे बसा, तुमच्या टोपीमुळे मागचे दिसत नाहीत, मागच्यांना सरका सरका असे सरका सरका ऐकून काय होतं, कारण ते तुमच्या आधी येऊन बसलेत ना. विठाला 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 विठाला. एवढा महिमा संतांचा मोठा आहे. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही जुनाट परंपरा, जुनाट 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 भगवान सिद्धेश्वराचा अधिष्ठान. ओ बसा स्वीटरवाले बसा. आता माणसं बी एकाच दिवशी कशाला गर्दी करता, वाटून वाटून येत जा तुम्ही पण. विठाला विठाला विठाला. अशा परम पावन अधिष्ठानावर चालत असलेला अन्नदानाचा यज्ञ, ज्ञानदान नंतर सर्वात मोठं जर महत्वाकांक्षी कुठलं काय असेल इथलं, तो महाराज अन्नदान आहे. मला योगाला आज लवकर येण्याचा, मी यायच्या अगोदर एक पंगत उठली होती, तर कीर्तनाचा फेटा बांधेपर्यंत पंगतच बंद नव्हती. इथं जाज्वल्य अन्नपूर्णेचं अधिष्ठान आहे. आणि हा आध्यात्मिक क्षेत्रातला वैजनाथ बॉस सर्वात मोठा पुरुषार्थ कोणता असेल तर अन्नदान आहे. आणि नामस्मरण, या दोन गोष्टी विना उभा आहे म्हणजे नामचिंतने. फक्त इनेकऱ्यानं रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे, त्यानं व्हॉट्सअप खेळू नये इना घेतल्यावर. आता त्याचा काय दोष आहे, आमचे खेळायले चालू कीर्तनात काय काय, यायला कोण्या नरकात टाकावं हे आम्हाला पण कळणार नाही. विठाला विठाला. महाराज शांत उभं राहायचं, कीर्तनातल्या विनेकऱ्यानं शांत उभं राहायचं. इना नेतानं पण कोणी पद्धत काढली का नाही, ढेकळांग ढेकळांग ढेकळांग, काय ते का पहिली पद्धत होती का इना नेतानं? ह्या नवीन कोणी काही कोचायला लागलंय. विठाला विठाला विठाला. ओ बसाव खाली, बसा. त्या बाबाला सांगा बरं, ते बसा, त्या बसत्यात त्यांच्या आकारानं. अर्ध्या कीर्तनात तुमचंच कीर्तन चालू आहे, बसा तुम्ही आता खाली. जाऊ दे, बसत्याला आपल्या आकारानं, काय ताण घ्यायचा. मी काय येताना जमीन आणू का यायला बसायला? विठाला विठाला विठाला. अशा भावयुक्त अंतकरणाने चालत असलेला हा उत्सव भगवान सिद्धनाथाचा उत्सव आहे. आणि त्या परमपावन उत्सवामध्ये एका छोट्याशा आज्ञानी बारीकशा गिरगावकराला एक आहुती टाकण्याचा योग मला येतोय, ते माझं परम भाग्य आहे. विश्वस्त वतीनं, संस्थांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आणि पंचक्रोशीतील सदसद विवेक बुद्धीच्या भक्तगणांच्या सहकार्याने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय बमनाजी पाटील सतत संपर्क करत असतात, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आमचे सुधीर महाराज संपर्क करत होते, हजरही आहेत, त्यांनाही धन्यवाद. योगेश महाराज मोरे, गोड आवाजावर प्रभुत्व आहे, कमी वयामध्ये चांगल्या प्रतीची क्रांती केली, तुम्हालाही धन्यवाद. आमचे मुकुटकर महाराज असतील, दोन्ही महाराज
महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. मृदंग क्षेत्रात गेल्या 7 वर्षापासनं सिद्धनाथ त्यांच्याकडनं सेवा करून घेतात. गेल्या 7 वर्षापासनं कायमस्वरूपी या संस्थानला ज्यांची मृदंगाची सेवा आहे असे आदरणीय आमचे विठ्ठल महाराज कावळे, गोडसं प्रभुत्व त्यांचं मृदंग क्षेत्रात आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. त्यांच्यासोबत आदरणीय विश्वजित महाराज आहेत, गोड प्रभुत्व आहे, तुम्हाला सुद्धा प्रणाम. ज्यांच्या मुखारविंदातून माझ्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं चरित्र श्रवण करता असं गोडसं एक छोटंसं गोडसं व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायावर अतूट प्रेम करणारा सद्भक्त, माझ्यावरही अतूट प्रेम करतात ते असे आमचे वैजनाथ महाराज मनाचा मोठेपणा करून कीर्तनात बसले. महाराज तुम्हालाही प्रणाम. वा, पंचकृषीतून आलेला श्रोता वर्ग, 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी एक नमूद केलं, कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो. म्हणून प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आबाल वृद्ध तरुण माय मावल्या, माझ्या सिद्धनाथाची कृपा तुमच्यावर हो, या परिसरावर हो. बर बर, ह्या अधिष्ठानाची कृपा सद्गुरू शिवानंद स्वामी, वा, अशा ह्या सत्पुरुषांची कृपा तुम्हा सर्वावर हो, या परिसरावर हो, पंचकृषीवर हो, अशी सद्गुरू शिवानंद स्वामींच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि ती मागणी तुमच्याकरता मागतोय. साऊंडवाले तुलाही धन्यवाद. कॅमेऱ्यावाले तुम्हालाही धन्यवाद. माझ्या लग्नात नव्हता, आता कीर्तनात लावायला. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची नामाची ही साधक आहे. इणेकरी बाबा चोपदार आदी करून सर्व मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग निळोबारायांचा आहे. महाराज निळोबाराय विटेवरच्या मालकाचा प्राण आहेत, शेवटचा शेवटचा. आधरीव संतांचं वाक्य आहे, निळोबारायाच्या नंतर कोणाचा अभंग स्वीकारला नाही. फक्त निळोबारायचाच अभंग, त्याच्यानंतर कोणाचा स्वीकारला नाही. एखाद्यानं ट्रकनं लिहिले असतील ते पप्याच्या माईल सांग. वारकरी संप्रदायातले निष्ठावंत लोक निळोबारायच्या नंतर कोणाचा अभंग स्वीकारित नाहीत. आता 2% पैशावाले हे कीर्तन करायला, भावगीतावर कीर्तन करायला लावतील आणि नालायक ऐकतीन बी. असे विरळे सोडून द्या, असे पांचट सोडून द्या. पण सात्विक सदाचारी निष्ठावंत लोक असं चुकीचं कधी करणारच नाहीत. हा, याचा जोर आलेले ते आम्हाला काही कधी म्हणतील कीर्तन झकास करा, तेव्हा बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तन हा झकास विषय नसतो ना सुमळ्या. कीर्तन हा बोधावर आरूढ विषय असतो. कीर्तन हा मनोरंजन विषय नाही, कीर्तन हा मनोभंजन विषय आहे. कीर्तन मनोरंजन नाही. मनोरंजनच पाहिजे असेल तर तुमच्याकडे मोबाईल येतं, त्या मोबाईलमध्ये इतके मनोरंजन असतील, इतके जोक असतील, तुम्ही कपडे सोडून नाचताना. ती कीर्तनात अपेक्षा ठेवत जाऊ नका. आणि आपल्याही लोकांना पांचटपणा करायचा नाही. विठाला विठाला कीर्तनामध्ये पांचटपणा केल्यावर लोक हसून जर पैसे देत असतील तर लोकनाट्यात कडी वाजल्यावर बी पैसे देतात ना. मया झोपडीचा बांबूलई किडका, मई झोपडी मोडल बर का, तिथं बी पैसे देतात ना. का तिथं 5 वेळा थोडाच देतात. तुला अपेक्षाच असेल तिकडे तर तिकडे कडी वाजवायला जाय. विठाला महाराज विटेवरच्या मालकाचं अंतःकरण निळोबाराय. आणि वाक्य हे दर्जेदार लोकांचं ऐकलं पाहिजे. काय त्यांचा महिमा वारंवार किंवा वारंवार निळोबाराय म्हणतात. किती अधिकार मोठा. महाराज 4-2 कोटी रुपये ज्याच्याकडे आहेत का
त्याला जर रामराम घालायचा, नमस्कार करायचा, जय हरी करायचा जर विसरला ना, ते इतकं फुगतं कोकण्या म्हशीला लाजितं, इतकं फुगतं. मला रामरामच घातला नाही. अरे तुझ्याकडे 2-4 कोटी रुपये येतं आणि का 70 रुपये द्यायला नाही, तुला काय म्हणून नमस्कार करायचा? काय आमच्या गोळ्या संपल्यात का काय? किती राग येतो त्याला, तेवढूशाला तेवढूशाला तेवढूशाला. तुमच्या आणि माझ्याकडे पैसे ठेवायचेत का न ठेवायचेत हे ज्याच्या पत्नीच्या हातात आहे त्याला पंढरपुरातला जगाचा बाप म्हणतात. लक्ष्मी त्याची पत्नी आणि लक्ष्मीशिवाय हे खेळ येत नाही. मग लक्ष्मीचा पती तुम्हाला मला किती श्रीमंत करायचं इतकंच नाही राजू, इथं ठोचे कमळ्यात नेऊन फुकायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्या विश्वाच्या बापाला एका दिवशी सांगितलं, निळा म्हणे आम्ही नोळखोजी देवा. देवाला सांगितलं आम्ही तुला ओळखीत नाहीत. किती राग आला असेल, पण लगेच शब्द पडला, तू कयाचा धावा करीत असो. उत्तरार्धात हा शब्द पडल्याबरोबर ब्रह्मांडाच्या मालकाचे अश्रू गळत होते. निळोबराय मला नका मानू राजो, पण माझ्या तुकोबरायला मानता, निळोबरायला प्रणाम. महाराज काय अधिकार असलो, येथे तुझ्या लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला शिका. देवा आमंत्रण नाही रे तुला, फक्त तुकोबारायला ओळखतो. कडकडाटून मिठी मारली विटेवरच्या मालकानं. इतका शब्द कडक वापरूनही देव मिठी मारतो. त्यावर ती निळोबाराय किती मोठे असतील कल्पना करा. त्या निळोबारायांचा अभंग देव सांगता येईल राजो, रामायणात सांगता येईल, भागवतात सांगता येईल, शिवपुराणात सांगता येईल, पण संत संपलेत सांगून सांगून असं कधीच होणार नाही. कधीच नाही, कधीच नाही. संत किती मोठे. मोठं कोणाला म्हणता तुम्ही? ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत त्याला का? जो सुखी आहे त्याला मोठं म्हणायचंय. जो सुखी आहे का त्याला मोठं म्हणायचं. 500 कोटीची प्रॉपर्टी, पोरग संध्याकाळी बुट हरपून आलंय, बिना बुटाचंच घरी आले, तो सुखी आहे का? गुरुजी आनंद वाटत असेल का त्याच्या बापाला, ज्याचं पोरग संध्याकाळी बुट हरपून येते आणि कवाड सोडून भिताडाला धडका हाणते, दारू घड दारू घड दारू घड. भिताड कसं दारू उघडीन, पपेच माय पलीकून झोपली, कवाडा कोण आवाज देणं. असं जर पोरग असेल आणि 1000 कोटीची प्रॉपर्टी असेल तर सुखी असेल का तो? नाही 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 नाही. पैशानं जर सुख भेटलं असतं तर रावणानं राज्य केलं असतं. रावणाला भेटलं नाही. ज्याच्या चौकटी 22.5 क्विंटल सोन्याच्या होत्या, अशा 7 कोटी. आपली श्रीमंती म्हणजे सोन्याचं शेपटाड, त्या याचं शेळीचं शेपटाड. शेळीच्या शेपटीवर कावळा बसला आणि जखम झाली. आता जखम झाल्यावर माशा बसू लागल्या तर शेळी शेपूट हालू लागली. तर मी म्हणलं बाई इतकी काऊन हलवायली? वरच्या माशा हाणायली. पाठीवरल्या माशा शेपटीला कशा हाणता येते? शेळीचं शेपटाड. माशी उठणं रिकामी बसणं. आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे. जिथं रावणाला थांगपता नाही तिथं तुमची आमची काय कथा आहे? पैशानं सुख नाही महाराज. सुख फक्त कुठं असेल ते संताकडे. बहुपायी संतांच्या सुखवसे हे चिठाई, बहुपायी संतांच्या. आणि सुखी माणूस हा सुखी सर्वात मोठा असतो. विटेवरचा मालक हा तुम्हाला आणि मला श्रीमंत करण्याची क्षमता ज्याच्यात जरी असेल तरी पण त्याला सुख नव्हतं. सुख कोणी दिले? मनवोनी सेवा करी त्यांची, मनवोनी सेवा करी त्यांची. बराय तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज. महाराज हे जर जन्माला जर आले नसते तर वैकुंठातला देव वैकुंठातच राहिला असता. तो तुम्हा आम्हाला कळाला नसता एक, आणि हा देव आहे हा कोणालाच कळाला नसता. देवाला देवपण जर कोणी दिलं असेल तर ते संतांनी दिले. देवापेक्षा संत मोठी. काय व्याप्ती आहे महाराज या लोकांची. याच्या पलीकडे सांगू का? या सुखाकारणे
वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. किती सुख आहे संतांकडे माहिती आहे. सुख जर संपलं असतं ना बुवा तर तो पुन्हा वैकुंठात गेला असता. अजून सुखच संपलं नाही. त्या सुखाचा भोग घेत घेत अजूनही विटेवरचा मालक खालीचे. योगी 28 विटेवरी उभा. काय सुख आहे महाराज या संतांकडं. विटेवरच्या मालकाला सुख द्यायची ताकद, काशीतल्या मालकाला सुख द्यायची ताकद ज्यांच्याकडे ती संत आहेत. एवढी मोठी व्याप्ती त्यांची. एवढी काय त्यांचा महिमा वानू वारंवार. एवढी मोठी संत आहेत. किती महती आहे संतांची. तुम्ही आशीर्वाद देत राहा. मी 2-4 प्रकरणं तुमच्या पुढे मांडील. 1400 वर्ष ज्याला आयुष्य आहे असा एक महात्मा. कडक कर. 1400 वर्ष, 1400 वर्षाचं आयुष्य. मुनिश्री चांगदेव, योगी चांगदेव, ऋषी चांगदेव, सिद्ध चांगदेव. 1400 वर्षाचं आयुष्य. नाव ऐकिलं. बेस नकोय. नाव ऐकिलं. आणि चांगदेव आळंदीकडे निघाले. सकाळी इंद्रायणीचं स्नान आटपलं आळंदीतल्या मालकांचं. निवृत्तीदादांचं, निवृत्तीनाथांचं, सोपान देवांचं, आदिशक्ती मुक्ताई साहेबांचं. काय परिस्थिती असेल. नाश्त्याला असेल का काही. ज्यांच्या नावावर आपण कोटी लोक जगतो त्यांना आंघोळ केल्यावर नाश्ता नव्हता. स्नान केलं, विधी आटपला, पवित्र इंद्रायणीचं ओंजळभर पाणी पिलं. एका व्यक्तीचं पडकं घर आहे. त्या घराची भिंत बऱ्यापैकी पडलेली होती. 1.25 हात भिंत उंच होती. त्या भिंतीवर भास्कराचे किरण घेत, असं म्हणण्यापेक्षा महाराजा चौघांचं तेज सूर्य घेत असेल. सूर्याचा प्रकाश घेत नसतील आळंदीतले मालक. सूर्याचा प्रकाश घेत नसतील निवृत्तीदेव दादा. सूर्याचा प्रकाश घेत नसतील सोपानदेव. सूर्याचा प्रकाश घेत नसतील मुक्ताई साहेब. महाराजा चौघांचा प्रकाश सूर्याला भेटत असेल. इतकं तेज होत. आणि त्या भिंतीवर बसलेत. कोणीतरी निरोप दिला. आपल्या भेटी करता चांगदेव येतात. महाराज चांगदेवांचा एक भक्तीतला पुरुषार्थ होता. चांगदेव वाघावर बसत होते. वाघावर. आता जरी एखाद्यानं एखादी गाडी घेतली टपराची, मला वाटतं ते नालायकपणाचा कळस असेल. कारण आपल्या परंपरेतले लोक वाघावर बसत होते. तू टपराच्या गाडीत बसला आणि काय इतकं सांगायला सुंबळ्या. काय इतकं सांगायला. महाराज रामायणात प्रसंग आहे. आपली सगळी महाराज विमानात बसत होती. टपराच्या नाही. टपराच्या नाही. हे राकेल पेट्रोल डिझेलवर चलते त्या विमानावर नाही. पुष्पक विमानावर. तो चित्रकुटीहून येऊनी मार्गी उद्धरिले मुनी. शरभंगू जाता विमानी त्यासी प्रार्थनी पुसिले. शबरी म्हणते त्वा चित्रकुटीहून येवोनी मार्गी उद्धरिलेसी मुनी. शरभंगू जाता विमानी त्याशी प्रार्थनी पुसिले. विमानात शरभंगू जात होते. काय मोठी लोक आहेत महाराज आपण. किती मोठी. बेकारचोट गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे लोकायला. विडाला विडाला विडाला.
संप्रदायातलेत आपण, एवढ्या मोठ्या श्रीमंत संप्रदायातले. काय महाराज पुरुषार्थ. वाघावर पाटील बसून आलेत, वाघावर. चाबूक घेतलाय सर्पाचा निवगेकर, सापाचा चाबूक घेतलाय, सापाचा, वाघावर बसून. ज्ञानोबराय माऊली तुमच्या भेटी करता चांगदेव वाघावर बसून येतात. निवृत्तीनाथांकडे बघितलं. सोपान देवांना आपण काका म्हणायचं नाही आणि निवृत्तीनाथांना आपण दादा म्हणायचं नाही. ज्ञानोबराय दादा म्हणत होते. आपले दादा कसे होतील? आपल्यासाठी ते नाथ आहेत. आणि सोपान काका आपले काका कसे होतील? आपल्यासाठी सोपान देव आहेत. हा बदल केला पाहिजे आपल्या लोकांनी बोलायचा. हो, सासोडचे सोपान देव, त्र्यंबकचे निवृत्तीनाथ. जात जा कधी बघायला. काल वारी झाली निवृत्तीनाथांची. करजा ब्रह्मागिरी ए म्हातारे होत, इकडचे फेरे चुकतेत. हो, ती ब्रह्मागिरी करा. हो, सुना कलाटण्या देत नसत्यात. करजा 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 ती प्रदक्षिणा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. भंगिऱ्याचं ऐकून इकडं तिकडं कुठं फिरत आहेत. ज्ञानोबराय तुकोबरायचं ऐकून फिरा जा माझ्या माईंनो. ज्याला कवडीची अक्कल नाही ते तुमच्या कानात सांगलन, काही करत जाऊ नका त्याचं ऐकून. निवृत्तीनाथांकडे बघितलं, पाहिलं काय चांगदेव आपल्या भेटी करता येतात. एवढा मोठा योगी आपल्या भेटी करता येतात. काय त्यांचा महिमा सांगतोय. आपण त्यांच्या स्वागताकरता जायला पाहिजे. मुक्ताई साहेब म्हणतात, ज्ञानदादा वाघावरून बसून येणाऱ्या चांगदेवाच्या स्वागताकरता आपण जायचं तरी कोण्या वाहनात? आपल्याला घोडं कोण देणार आहे? चिबुकल्या मुक्ताई साहेबाकडे पाहिलं आणि आळंदीतल्या मालकानं भिंतीला चोंभाळलं. मातीची दगडाची भिंत होती, तिला चोंभाळलं. एक जणांनी मला विचारलं, महाराज भिंत चालत असती का? नाही चालत. वाक्य त्याचंही खरं आहे. भिंत चालत नाही, भिंत निर्जीव आहे. ती चालल कशी? मग चलली कशी? त्याचं कारण आहे का? तेव्हा चारवाक नावाची व्यक्ती आपल्याच जन्माला येते, आपल्या सोबत राहती, आपल्या सारखे कपडे घालती आणि आपले वाभाडे काढती. या भाडव्यांना चारवाक म्हणत असतात. यांना समर्पक उत्तर देण्यासाठी आपल्याकडे त्या पात्रतेचा अभ्यास असला पाहिजे. भिंत ही निर्जीव आहे, चालत नसती. कोण म्हणतंय चालती? मग ज्ञानोबरायांनी चालली कशी? अरे ते चालवणारा कोण होता तुला माहिती आहे का? तू कशाला इतकं डोकं लावतो? ऐका, त्या भिंतीला चोंभाळलं, कुरवाळलं तिला. मातीची आणि दगडाची भिंत होती. त्या भिंतीला कोणाचा हात लागलाय? माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा. महाराज ज्ञानाचं जिथं टोक संपत आहे का, आणि ते टोक संपल्याच्या नंतर जिथून सुरू होते ते ज्ञानोबा आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. काय काय महाराज, साधकांचे मायबाप. हो, योगी मुनी जपी तपी सिद्ध अनुरागी, जिथं सगळे करतलेत ते ज्ञानोबा आहे. आणि तो हात एका भिंतीवर फिरतोय. माय चालणं चांगदेवाच्या स्वागता करता. घेणं माय आम्हाला तिथपर्यंत, घेणं ग माय, घेणं. ज्ञानोबारायच्या तोंडातून एकदा किंवा दोनदा शब्द पडला असेल महाराज, एकदा किंवा दोनदा, एकदा किंवा दोनदा शब्द भिंतीला नुसतं म्हणले असते, माय चलणं ग, चलणं चांगदेवाच्या स्वागता करता. महाराज विटेवरच्या मालकाने कपडी काढली आणि उघडी पाठ भिंतीच्या खाली लावली. उघडी पाठ. ज्ञानियाची भिंत अंगे देव बुढी. त्या चारवाकाला सांगितलं, सुमळ्या, हरामखोरा, भडव्या, नालायका, बुजदिला,
तो आपल्या धर्माचे वाभाडे काढतो. पांचटा निर्जीव भिंत चालत नाही, या भिंतीला पंढरपुरातल्या मालकानं चालिले. पंढरपुरातल्या मालकाने पाठ दिली भिंतीला पाठ. ज्ञानियाची भिंत अंगे देववडी नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकेन लिहिले का? काय एखाद्या पांचटाचं वाक्य आहे ते, मोठ्यांचं वाक्य. देव भिंत वडत होता, दृष्टांत संपला. महाराज निर्जीवावर हात ठेवल्याच्या नंतर बाई चाल म्हणावा आणि एका संतांच्या वाणीतला शब्द विटेवरच्या मालकाने भिंतीला पाठ देऊन खरा करावा. हे संतांचं मोठेपणे, हे संतांची व्याप्ती आहे, ही संतांची दिव्यता आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात हा अधिकार संतांचा आहे. काय त्यांचा महिमा. लहानसं गाव, तुमच्या गावाचं नाव सिद्धनाथ ना, लहानसं गाव असंच. त्या गावामध्ये वैजनाथ बुवा एक साधू गेले. साधू नेमकं म्हणायचं कोणाला? ज्यानं साधून काढेत त्याचं नाव साधू, आणि गथुडे बांधून साधितो हे साधू. हे तर कुठं लोळायलेत ना. साधूची व्याख्या वेगळी आहे. मी नेहमी सांगत असतो, महाराज कोणाला म्हणायचं? तुम्ही आम्हाला पण म्हणता, तुम्ही आम्हाला महाराज म्हणता. याचे दोन कारण सांगतो. तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून आम्हाला महाराज म्हणता. यांची वाणी श्रीमंत आहे म्हणून महाराज म्हणता. आणि दुसरं वाक्य सांगतो, तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणतात. तुम्हाला कळलं असतं तर आम्हाला म्हणले नसते. धन्य महाराज जन्मले संसारी. कोणाला नसतेत महाराज म्हणे.
महाराज दर्शनानं किंवा स्पर्शानं समोरच्याचं पाप जळतंय त्याला महाराज म्हणतात. आलिंगन संताचिया दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. आलिंगन दिल्याबरोबर शरीर दिव्य होते, दर्शन घेतल्याबरोबर शरीर दिव्य होते. असं ज्याचं पवित्र शरीर आहे तो महाराज. आपण भावात भाऊ ठुले नाही. आपल्याला कसं महाराज शब्द लाभन नाही नाही, आपण त्या योग्यतेचे नाही. मला तरी मळमळ होते कोणी महाराज म्हणल्यावर. फार काही झालं तर शिक्षक मुलांना शिकवतो. मी लहानापासून मोठ्यांना ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतो. आध्यात्मिक क्षेत्रातला मी एक शिक्षक आहे. फक्त संप्रदायाचं आचरण पाळतो असा शिक्षक आहे. महाराज होण्याची आपली पात्रता नाही, योग्यता नाही, ती माझी लायकी सुद्धा नाही. विठाला एक महाराज आले त्या गावात. कोणाला महाराज म्हणतात आहे का पुढं? आपण गळालेल्या बैलावर जरी बसलो तर त्याला चल म्हणलं तर चलन का? तेव जिता बैल जिता आपल्या वजनान ते खाली बसन ना गुरुजी. ज्ञानोबाराय जड भिंतीवर बसले तरी पंढरपुरातल्या मालकानं ओरडी महाराज आहेत ते. कारण पंढरपुरातला मालक जर कोणाला भेट असेल त्या संतांना भेटोय, देव ज्यांना भेटोय ते किती मोठे, काय त्यांचा महिमा. असे एक महाराज एका गावात आले. चांगला भक्त होता, सात्विक होता, सदाचारी होता, पुण्यशील होता, भक्त होता. आपलं काय चुकतंय माहितीये का? काही काही लोकांचं, जो आपल्याला जास्त पाया पडून पैसे देतो तो आपला भक्त होतो नाही. तो वारकरी असला तरच आपला भक्त. कारण आपल्याला पैसे दिल्यावर जर तो आपला भक्त झाला असता तर बऱ्याच लोकांनी 150-150 एकर तमाशासाठी पण फुकल्या. गुंठा ठोली नाही पोरायला, गुंठा नुसत्या त्या बारकाल्या घुंगरायसाठी. त्याचा आवाज गोड असतो म्हण असं लोक म्हणते. मी काय ऐकलं नाही. म्हणजे 150-150 एकर फुकल्या म्हणजे त्याचा आवाज त्याच्या कानाला किती गोड लागत असेल, असं नसते. आपल्याला एखाद्या कोट्याधीशानं बोलिलं म्हणजे तो भक्त आहे असं नाही. तो वारकरी संप्रदायाशी संलग्न असला पाहिजे तर तो भक्त. आता काय त्याचं एखाद्या वेळेस ते साचलेलं पाणी आहे नाही उडवा तर ते खराब होतंय, त्याच्यावर शेवाळ येते, फेदरी येते म्हणून त्यानं टोपल्यानं आपल्या अंगावर शिकवलं असं नाही. याला नाहीच ते भक्त म्हणत. एका निष्ठावंत भक्ताकडं ते महात्मा गेले. साधं घर होतं. आणि महाराज भक्ताच्या बाबतीत श्रीमंतीचा विषय नाही, हल्ली तो भाव आहे. महाराज लयच भारीची गाडी हो, महाराज 1 कोटीच्या गाडीत बसते. अरे नाचणाऱ्या लोकायला 1.5 कोटीच्या गाड्या आहेत. नाचणाऱ्या. आणि महाराज मोठ्या गाडीत बसून आला म्हणजे काय नवलाची गोष्ट आहे. महाराजाचं आचरण किती शुद्ध आहे महाराज याच्यावर मोठा असतोय. महाराजाकडे पैसे किती आहेत, महाराज किती मोठ्या गाडीत बसून आले हे सांगूच नको. महाराजाची दृष्टी किती गोड आहे. त्याच्या बापानं जिच्यासोबत लग्न लावून दिले ती जर स्त्री सोडून दिली तर जगात जी स्त्री भेटन तिला माय म्हणावा. असा जर कोणी महाराज असेल तो भारतात 1 नंबरचा असेल. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला जर आई म्हणलं तर आपली संपत्ती जळती का? मानिलिया धन काय वेचे. आणि काय मानायचंय? पराविया नारी रखुमाई समान. विटेवरच्या आई सारखं मानणं, असं जर मानलं तर तू बंगला जळल का? याला म्हणायचं महाराज. महाराज या शब्दाची व्याख्या एक आगळं वेगळं मेमरी कार्ड घ्यावं लागते. ते बाजारात भेटत नाही. ते आपल्या कर्तृत्वानं निर्माण करायचं असते. आणि ते कार्ड ज्याच्या हृदयात आहे त्याला महाराज म्हणते. असे 7-8 कार्ड
त्याच्यापैकी एक नंबरचं कार्ड आहे सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. असा महात्मा एका तुमच्या सिद्धनाथ गावासारखं खेड, आणि त्या खेडेगावात आता तुम्ही नांदेडमध्येच जमा झालात, तुम्हाला खेडं कसं म्हणता येईल? मोठा वाडा पोकळवा सणवारा जाय भासा भासा, तुम्हाला कसं लहान म्हणता येईल? मोठी लोक झाले तुम्ही आता. एक लहानसं खेडं, त्या खेड्यात महाराज गेले. साधा भक्त आहे, कौलाचं घर आहे छपराचं. महाराजांनी जेवण केलं, बाज होती, त्या बाजेवर घोंगडी टाकली आणि महाराज त्या बाजेवर बसले. यजमानाला ज्याच्या घरी जेवले त्या भक्ताकडं त्याला गप्पा करीत 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 रात्रीचे 11 वाजले. काय त्यांचा महिमा सांगतोय. आणि 11 वाजता पाऊस सुरू झाला. महाराज काय परिस्थिती त्या भक्ताची. त्याच्याकडं घर फक्त उन्हाळ्याच्या लायकीचं होतं सावलीसाठी. पाऊस आल्याच्या नंतर त्याचं घर गळत होतं विठ्ठलबुवा. महाराज पूर्ण चिंब झाले. पण या सद्ग्रस्ताचा एक मित्र होता गावातला, त्याला दर्शनाकरता या मित्रानं बोलील तर आमच्याकडं महाराज आलेत पाया पडण्यासाठी ये. आमटी भाताचा प्रसाद होता. त्या मित्राकडं आमटी भात दोघा पती पत्नीने खाल्ला, घरी गेले. आणि आकाशातली क्रिया बघितल्याच्या नंतर लक्षात आलं 11 वाजून गेलेत, पाऊस सुरू झालाय. अगं ऐकलंस का, माझ्या मित्राकडं महाराज भिजत असतील. माझ्या मित्राचं घर फक्त सावली करता आहे ग, घर गळकं आहे, फाटकं घर आहे. महाराज भिजत असतील. काय म्हणायचं तुम्हाला? अगं आपल्याकडं घर चांगलं आहे, महाराजांना आणायचं का मुक्कामाला? रात्रीच्या 11:30 वाजता महाराज बाईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, मालक महाराज आपल्या घरी आणायला काही हरकत नाही, पण महाराज तुमच्या मित्राकडे भिजतात, आपल्याकडे आल्यावर भिजत नाहीत, पण झोप लागणार नाही. आपल्या घरी महाराजांना झोप लागणार नाही. ह्या भक्ताच्या घरी एक अडचण होती. त्याला 7 वर्षाची मुलगी होती. तिला कर्कश नावाचा आजार झालता आणि रात्रंदिवस करकर 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 नुसती ओरडत होती. रात्रंदिवस 7 वर्षापासून झाल्यापासून. दिवसाचे अर्धा दिवस आजीनं सांभाळायचं आणि अर्धा दिवस आजोबानं सांभाळायचं. रात्र अर्धी वडिलानं सांभाळायची आणि अर्धी रात्र आईनं सांभाळायची. 7 वर्षात 24 तास एक ना एक माणूस तिच्या जवळ कुडतच राहायची. माणूस बाजूला गेली की एवढी आरडायची की कधी कधी गाईला दूध काढत असताना, गाईची धार काढत असताना, म्हशीची धार काढत असताना ही इतक्या जोरात जर ओरडली तर गाय आणि म्हसळ पाना चोरीत होती. इतिहास सांगते, इतिहास. इतकी कर्कश होती ती, इतकी कर्कश. तिनं सांगितलं, मालक आणायला काही हरकत नाही. आणि एक सांगू का तुम्हाला, महाराज घरी न्यायचा असेल, भजन्या घरी न्यायचा असेल, पाहुणे रावणे घरी न्यायचे असेल तर बायको ताब्यात लागती. ज्याची बायको ताब्यात हे ऐकिण्यात हे का, त्यानंच कोणाला चहा प्यायला नेलं पाहिजे, नाही तर बाहेरच आपले सप्ते पाहिले पाहिजे. बरोबर हो, चांगलं आहे असं, तिकडंच चोंबाळी जाय चोंबळ्या. हो, ज्याच्या स्वाधीन भाजरे. मालक म्हणतात भाज म्हणजे पत्नी. ज्याच्या स्वाधीन आहे तोच काहीतरी धर्म करू शकतो, कोणाला आणू शकतो. महाराज काय परिस्थिती बिकट असेल, पण अंतकरण तुटलंय, आपल्याकडे महाराज यावे. बाईनं पर्याय सांगितला, स्वामी धनी. नवऱ्याला धनी म्हणणार बाई आहे का? तिनं हातवरी करा बरं, तिचं मंदिर बांधितो मी चपलाचं. हा, नुसतं सक्रातीच्या दिवशी वांद्यात अख्खा महिना घातला तुम्ही फिरता फिरता. हा, त्या घासण्यान चाळण्यान ते डबकेन प्लॅस्टिकचेन तेन याच्यातच घातला ना सगळा महिना. आणि कधी मालक म्हणत नाहीत, कधी धनी म्हणत नाहीत, कधी स्वामी म्हणत नाहीत, कारण तुमच्या जिबील वेल्डिंग झाली आणि तुम्ही कसे म्हणता आहे का नाही. संक्रांतीचं वाण टामण टिपका करू 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 देतात. एका बाईन मला तिळाचा लाडू द्याला. लाडू खाल्ल्याबरोबर कडू जोर लागला, कारण हे महाराजच लय कडू आहे ना. आणि तिनं दिलेला लाडू खाल्ला की तिळागुळाचा लाडू असा कडू जोर लागला. तर मी म्हणलं, बाई एक बोलू का? बोला ना म्हणे. संक्रांतीचं वाण दिलं का? हो, 60,000 रुपयाच्या वस्तू आणल्या. आमदाराची बायको आली की चांदीचं बघू देत होते, जिल्हा परिषद सदस्याची आली की पितळाचं देत होते,
ग्रामपंचायत सदस्याची आली की गुळाचं ढेकूळ देत होते आणि गरीबाची बाई आली की शॅम्पूची पुडी देत होते. मी म्हणलं होंडी वशीन होंडी, केस राहणार नाही तुझ्या डोक्याला. असं कुठं वाण देत असते तो कशा असं त्यात बघा नाही का बॉम्ब टाकावा असा बारीकसा. आणि पुन्हा माझ्या मालकाला आयुष्य वाढावं. पंढरपुरातल्या मालकाच्या आणि काशीतल्या मालकाच्या गोळ्या संपल्यात का? इतका तुम्ही पंक्ती भेद करताना तुमच्या मालकाला आयुष्य द्याला. गरीबाची बाई आली की घासणी देती, भांडे घासायची, चहा गाळायची चाळणी देती आणि शॅम्पूची पुडी देती. आणि मोठ्याची बाई आली की चांदीचं बघू देती. नाही 2-4 महिन्यानं आधी टपकायचा का तो? हे असली चुकीची संग्रात नसती. हो 60,000च्या वस्तू दिल्या म्हणे मी, 60,000च्या वस्तू दिल्या, 60,000च्या. मी म्हणलं बाई एक बोलू का? तुम्ही 60,000च्या वस्तू दिल्या पण मालकाच्या कधी दर्शन घेतलं का? म्हणले नाही. मी म्हणलं म्हणूनच लाडू कडू लागला. तू नवऱ्याच्या पाया पडत नाही, 60,000च्या वस्तू वाटल्यास हे सगळं तू नाटक आहे. राग येत असेल तुम्हाला, राग आला तर पठ्ठ्याचं कीर्तन घेणार नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मी काय माग लाग्या नाही. मला चोंबाळ्या कारभार येतच नाही, करणारच नाही. जीवनभर चोंबाळ्या करणार नाही. मालकाला आवडेल असं कीर्तन करेल. तुम्हाला तर काही आवडेल ते नाही करणार. अद्याप नाही, मालकाला आवडावा. एकाही बाईनं पक्षपात करायचा नाही वाण देताना. इतक्या बाईत एका बाईनं जर नियम वाळला तर गिरगाव करायला त्याचं काही पुण्य लागेल. एका बाईनं नवऱ्याचं दर्शन घेत जा, घेत जा, घेत जा. जी बाई दिवसात एकदा नवऱ्याचं दर्शन घेते का तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. जी दिवसात 3दा नवऱ्याचं दर्शन घेते का तिनं देवाच्या पण पडायचं नाही. तिची देवावरी सत्ता. तू कमाने तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तू कमाने तिची देव देव तुमचं ऐकतो. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. इतक्या हक्कानं का बोलतो सांगू? माझ्या संप्रदायानं जगात सर्वात मोठी श्रीमंती तुम्हाला बहाल केले. राज्य, राणी व संपत्ती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, या संप्रदायाने दिली तुम्हाला श्रीमंती. ती इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. एका बाईनं मोबाईलवर कमेंट टाकली होती, मला कळत नाही पण संच सांगते. महाराज म्हणतात नवऱ्याच्या पाया पडा, नवऱ्याच्या पाया पडा. नवरा आमचा धड आहे का? इतका नालायक आहे, त्याच्या कसं पाया पडावं? ऐका माझ्या माईंनो, ऐका. तरी पण सांगतो का पाया पडायचं. कारण नवऱ्यानं केलेली चूक ही जर सपादून नेली तर उद्या लेकरायचं कल्याण होईल. आणि नवऱ्यानं चूक केली म्हणून रागाच्या भरात जर बायकोनं चूक केली तर तुमच्या पोटी जन्माला आलेली वासरं मोकार फिरतील. माझ्या माईंनो, मोकार फिरतील, त्यांचं वाटोळं होईल. म्हणून बापानं जी चूक केली ती माईन नाही करायची, माईन करायची नाही. आपलं प्रारब्ध खोटं असेल, आपल्या जीवनात पती वाईट भेटला, पण लेकराचा काय दोष आहे महाराज? तुमच्या प्रापंचिक प्रसंगामध्ये जन्माला आलेली आपत्ती, ती मुलगी असेल तो मुलगा आहे, तो दोषी आहे का? तो पापी आहे का? नाही. म्हणून आपल्या वासराचं कल्याण व्हावा म्हणून त्या माईनं नवऱ्याच्या पुढं लहानपणा घ्या. आणि मी याच्याकरता तुमच्यावर बॉम्ब टाकतो, हे मुंगळे ऐकत नाहीत हो. मुंगे ऐकत आहेत महाराज, कारण रेषेत चालणारी जात मुंग्यांची आहे आणि रेस सोडून चलतीची जात मुंगळ्यांची आहे. हो, म्हणून मी हक्कानं तुम्हाला सांगतो माझ्या माईंनो, आपल्या लेकरांचं कल्याण व्हावा याच्याकरता लहानपणा घ्या, घ्या लहानपणा, घ्या, घेत जा लहानपणा. माझा काही तुमचा दोष नाही.
माझं काय तुमचं घराला घर नाही की नालायक नवऱ्याच्या जरी मी पाया पडायला लाईत असेल तर माझा त्याच्यात काही स्वार्थ नाही. माझा एकच स्वार्थ आहे, तुमच्या पोटी जन्माला आलेली ही आपत्ते या भारत देशाचे हिरे होतील. आणि बापानं आधार सोडला आणि त्या बापाला कंटाळून जर माईनं आधार सोडला तर वासरानं कोणीकडे जायचं महाराज, कुठं जायचं त्या आपत्त्यानं. म्हणून माझ्या माईंनो हा शब्द गिरगावकराचा सहन करी जा. तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतोय. काय माझा तुमचा रोष नाही. चला. बाईनं सांगितलं मालक यानं घेऊन आपल्याकडं महाराजाला इथपर्यंत आलतो ना, घेऊन या. पण मालकानं सांगितलं अगं आपल्या मुलगी कर्कश आहे, महाराज कशी झोपतील. काय बाई होती महाराज. त्या बाईनं सांगितलं आपलं घर जितकं चांगलं आहे तितकाच आपला गोठासुद्धा चांगला आहे, आपल्या गाईचा गोठासुद्धा तितका चांगला आहे. म्हणून आजची रात्र मी बाज गाईच्या गोठ्यात टाकते आणि आपल्या रडक्या मुलीला त्या गाईच्या गोठ्यात घेऊन बसते, म्हणजे भिंतीमुळं वाऱ्यात आवाज येणार नाही आणि महाराजाला चांगली झोप लागेल. काय त्यांचा महिमा सांगतो विठ्ठल बुवा. उदाहरण क्रमांक 2. आणि ती बाज गाईच्या गोठ्यात टाकली, आपल्या त्या मुलीला त्या बाजेवर टेकलं आणि त्या बाजेवर त्या आईला बसविलं आणि त्या मुलीला ती खेळवत ती आई बसली. छत्री घेतली. ज्याच्याकडे महाराज आहेत त्याच्याकडे छत्री पण नव्हती आणि महाराजांना आणायला गेले. तो मित्र आणि महाराज यांच्याकडे आले. बाज टाकली, बाजेवर घोंगडी टाकली, महाराज घोंगडीवर बसले. बाजेच्या पुढे एका टोपल्यात शेकोटी केली. महाराजांनी अंग गरम केलं, पटका शेकवला, अंगावरची वस्त्र शेकवली आणि बघता बघता 1:30 वाजून गेला. यजमानानं सांगितलं महाराज झोपा आता. महाराज म्हणले नाही, माझं 1:30 वाजला की झोप संपली, आता नाही. तुझी इच्छा असेल तर तुला बोलत बसतो. किती भाग्यवान व्यक्ती असेल त्याला ते महाराज बोलत होते. त्या महाराजांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. महाराज रामकृष्ण परमहंसांचे पाटील किती शिष्य असतील ते असू द्या, पण रामकृष्ण परमहंसांचे एक शिष्य या भारत देशाचं नाव महासत्ता नावाच्या देशात उंच उभारलं. ते स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते. आणि ती रामकृष्ण परमहंस तिथे पोचली, बोलत राहिली. आनंद वाटला. 2 वाजून गेली रात्रीची आणि 2 वाजल्याच्या नंतर ज्याच्याकडे रामकृष्ण परमहंस आहेत त्याच्या डोळ्यातून एक टपकन थेंब पाण्याचा बाहेर आला. रामकृष्णांनी विचारलं परमहंसांनी, अरे रुदंती को भवा, आपण कशा करता रडता. नाही म्हणे महाराज काय नाही, पण ते परमहंस होते महाराज, परमहंस होते. हे दादा सांगणार आहे. काही नाही महाराज, मी आता बसू शकत नाही तुमच्या पुढे. तुला झोप येते का. नाही मला झोप येत नाही, पण मला कोणाला तरी झोपी घालायचे. का रे, का कोणाला. गाईच्या गोठ्यात एक बाज टाकलेली आहे, त्या बाजेवर माझी 7 वर्षाची कन्या आहे आणि त्या कन्येपाशी माझी पत्नी बसली. आता मला त्या कन्येपाशी बसावं लागेल आणि माझी पत्नी झोप घेईल. ती जर आता नाही झोपली तर उद्या सकाळचा स्वयंपाक कोण करील. आम्ही शेतकरी माणसं आहोत, आम्हाला दिवसभर शेतात जावं लागतं स्वामीजी. म्हणून मी तुमच्यापाशी बसायचं माझं नशीब अपुरं पडलं, म्हणून मला रडू येते. अरे आणि मग तुझ्या मुलीपाशी जागाव का लागतं हे महाराजाला माहीत नसेल का. माहीत होतं महाराज. महाराज ते परमहंस आहेत, परमहंस आहेत. काय कळत नसेल त्यांना. त्रिकाल ज्ञानी होते परमहंस. बाबा माझी मुलगी कर्कश आहे, रडते. बरं घेऊन ये तिला इकडं. नकोय महाराज, नकोय नकोय. नवीन माणूस पाहिल्याच्या नंतर ती इतकी रडते, इतकी रडते की तिचा आक्रोश इतका होतो की महाराज आमच्या बाजूला जी 4-2 घरं होती का, या लोकांनी घरं सोडून दिली आणि घरं लांब बांधली. हिच्या कर्कशानं त्यांना झोप येत नव्हती महाराज. ती नवीन माणसाला बघून इतकी ओरडते. अरे घेऊन ये. नकोय महाराज नकोय. परमहंसांनी सांगितलं वैजनाथ बुवा, तू जर त्या मुलीला नाही घेऊन आला तर मी निघालो पावसात. नाईला जाणं गाईच्या गोठ्यात ते व्यक्ती गेला आणि पत्नीला सांगितलं, प्रिये
महाराजांनी आडकाठी घातली. तुला जर या मुलीला नाही घेऊन बोलवलं तर महाराज म्हणले तुमच्या घरी थांबणार नाही. तिनं सांगितलं एवढे मोठे महात्मा आपल्याकडे आलेत, त्यांना सुखाची आपल्याकडे झोप नाही, आपलं कोण्या जन्मातलं पाप असेल. चला. 7 वर्षाची पोरगी दोघांनी उचलली, महाराजांच्या पुढ्यात टेकली, माय पुढं बसली, माईच्या मांडीवर तिचं डोकं आहे आणि ती पुरी अशी पडलेली. महाराजांकडे बघितल्या इतकी ओरडली की झोपीतली माणसं इतक्या पावसात पण काही धावत आली. काय झाले. बघता 10-5 माणसं जमा झाली. रात्रीचे 2:30-3 वाजलेले, 2-2:30 वाजले. काय त्यांचा महिमा सांगतोय. आणि रामकृष्ण परमहंसांनी त्या सद्ग्रस्ताला विचारलं, का रे काही वैद्यकीय उपाय केला नाही? नाना प्रकारची डॉक्टर पाहिली, नाना प्रकारची हाकीम पाहिली, नाना प्रकारची जोगी पाहिली. हाकीम, वैद्य, जोगी ही सगळी काही पाहत राहिलो, पण आतापर्यंत 7 वर्षात एका तिळाईचा इतका सुद्धा गुण आमच्या मुलीला आला नाही. आणि आम्ही 4 जण आम्ही रात्र जागेत. ठीक आहे. महाराजांनी वरी पाहिलं विधात्याकडं, वरी पाहिलं काशीतल्या मालकाकडं, वरी पाहिलं पंढरीतल्या मालकाकडं, आणि या तिघांना विचारलं ही कर्कशा का? या तिघांनी उत्तर दिलं, पुत्र ऋण आहे. आपल्या घरात मुलगी किंवा मुलगा जर आपल्या घरासाठी घातक जन्माला आला असेल तर आपलं पुत्र ऋण आहे. ते ऋण आहे, ऋण. कोट्यावधी रुपये आहेत, पण माईला वेळेला जेवायला नाही, अशी अवलाद जन्माला येते. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. आशीर्वाद नाही, आणि आशीर्वाद दे देव. महाराज भजन करणारे पोरं होते. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छेते तया कुळा. वक्ते बाबा म्हणायचे, वक्ते बाबा. भरगच्च श्रीमंती आहे, आई बापाला मान नाही, संतती अशी जन्माला येणार. भरगच्च श्रीमंती आहे, धर्मकार्यात रुपये खर्चाला नाही, अशी जन्माला येणार. भरगच्च श्रीमंती आहे, कधी वारी केली नाही, अशी अपत्य जन्माला येणार. आईच्या पोटात तोपर्यंत 3 लाख दवाखान्यात गेले. जन्माला आल्यावर आई नांदेडमध्ये, मुलगा हैदराबादमध्ये. कसा बसा घरी आला, आठवड्याला आजारी. मोठा झाला, दुसऱ्याचं ट्रॅक्टर चालू केलं, धक्का होतं, गेलं इरीत, द्या 9 लाख. गोपनीत खडा फिरीला, खिडकीचा काचच फोडा, द्या 15,000. याला ऋणपुत्र म्हणतात. आणि या 3ही देवांकडे बघितलं, आणि या 3ही देवांनी सांगितलं यांच्या कुळात असं ऋण आहे, आणि हे ऋण फेडून घेण्यासाठी यांच्या घरात ही मुलगी जन्माला आली. काशीतल्या मालकांना सांगितलं, मालक पण हा सात्विक माणूस आहे, आम्हाला सांगू नका. काशीतल्या मालकानं वरूनच बायोडाटा दाखिला. भगवान शिवजीनं हे त्याचा बायोडाटा बघा, त्याच्या बायोडाट्यावर असं पाप आहे, आणि ही मुलगी आजोबा, आजी, आई आणि वडील यांच्याकडून फेडून घेणार. पंढरीतल्या मालकाला विचारलं, त्यानं बायोडाटा दाखिला, आमच्याच्यानं काय होत नाही.
आणि सत्यलोकातले मालक चतुरानंत म्हणले आपल्याकडे खातच नाही, आपल्याकडे फक्त तयार करायचं खातंय. कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडी तोरे. काशीतल्या मालकांनी हातवरी केले आणि पंढरीतल्या मालकांनी हातवरी केले. रामकृष्ण परमहंसाने विचारलं आता करायचं कसं. आपण त्याला पोरगी जवळ आण म्हणलो. पोरीच्या अंगावर पदर टाकला होता माईनं. पदर तोंडावरला काढा. महाराजाला बघितलं निवगेकर की इतकी पोरगी ओरडली, इतकी ओरडली की आईनं बापानं कानाला हात लावला. इतकी आरडली, इतकी बोंबलली. जीभ बाहेर आल्याबरोबर रामकृष्ण परमहंसाने एक बोट पुढं केलं आणि तिच्या जिभेच्या शेंड्याला लावलं. वरचं पापन खालच्या पापनाला चिटकतं. इतक्या टायमात पोरगी शांत. श्रुती नावाची व्यक्ती रामकृष्ण परमहंसाला बोलायला आली. श्रुती नावाची व्यक्ती रामकृष्ण परमहंसांना बोलायला आली आणि रामकृष्ण परमहंसांना विचारलं काशीतले मालक प्रारब्धाच्या पलीकडे बदलू शकत नाहीत. प्रारब्ध चित्रगुप्तांना विचारले. पंढरपुरातले मालक बदलू शकत नाही, तुम्ही कसं बदलले. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं बाई मी स्वतःचं पुण्य खर्च केलंय. दिले चाले वाचा, दिले चाले वाचा, दिले चाले वाचा, दिले चाले वाचा. शय मागिल्या तपाचा, 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 शय मागिल्या तपाचा. दिली चाले वाचा, शय रे मागिल्या तपाचा, शय रे मागिल्या तपाचा. स्वतःच्या झोळीतलं पुण्य वंजळीत घेतलं. तिने देवाकडे बघितलं, झोळीतलं पुण्य खाली टाकलं. या पुण्याच्या बळावर याचं पाप संपून टाका. महाराज पुढच्याचा बायडाटा चुरगाळून पुढच्याचं भलं करतात. ती संत असतात म्हणून मालक पहिल्याकडे. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा वर्णवार वारे. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा वर्णवार वारे. काय त्यांचा महिमा,
वाढवायचं. बर, रोज असंच म्हणत होते का तुम्ही? हा, आजच कशी गिरगावकराच्या मुळावर आले मग? नाही नाही नाही, येरी म्हणायला थोडा आजारी आहे. 5-6 दिवसापासून डॉक्टर हुशे साहेब ट्रीटमेंट करतात, पण आता कुत्र्याची जखम 3ऱ्या दिवशी राहते, पण ते चाटीत कातड येऊ देत नाही. 1-2 कीर्तन मी कमी करावं ना मग, पण राहीन ना. पण नाही होणार, कारण कीर्तनकारांनी दांडी मारलेली आता माणसं सहनच करीनत. 0 मिनिटात 0 मिनिटात 0 मिनिटात जिकडं तिकडं इतका पारदर्शितपणा झाला. त्याच्यामुळं 27.5 वर्षात महाराष्ट्रात कोणी म्हणायचंच नाही गिरगावकर आला नाही. अजून तो कलंक लागू द्याला नाही. अजून नाही, अजून नाही. आपली ताकद नाही, ती पंढरपुरातल्या मालकाची कृपा आहे बाळ्यावर. पासरच्या मालकिनीची कृपा आहे, म्हणून महाराज ती चूक होत नाही. सांगतो, काळजी करू नका. आता हे दुखायलं म्हणून जपावा, तर पंढरपुरातल्या दाबल्या उद्या 12ला निरोप येईन. सगळं त्याच्या हातात आहे ना, साळुंकी मंजूळ त्याची कृपा आहे, त्याचं चिंतन करत चालायचं आपण. एक पुरावा मांडतो तुमच्या पुढे, मात्र तेवढं झाल्यावर बस करा. हो, माय मावल्या आता लेकरं बाळे लांबून जायचे, तर रस्ता पुन्हा छोटासा आहे, भरपूर वाहनं जात नाहीत. 450 वर्षापूर्वी एका शास्त्रीच्या जीवनात एक चूक घडली. 450 वर्षापूर्वीचा प्रसंग. शास्त्री त्या शास्त्रीचं नाव होतं रामेश्वर शास्त्री बहुलकर. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या समकालातले शास्त्री, प्रचंड विद्वान. त्याच्यानंतर शास्त्री पाहिले जगन्नाथ अण्णा पवार, काव्यतीर्थ. त्याच्यानंतर शास्त्री पाहिले मराठवाड्यातले प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आणि त्याच्यानंतर शास्त्री पाहिले नाशिक जिल्ह्यातले तुकाराम महाराज महामुनी. माहीत असावा वैजनाथ बुवा, महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात जर कोणी झळकिलं असेल तर तुकाराम महाराज महामुनींनी झळकिलं. कारण शास्त्री या पदवीचा फोटो जर महाराष्ट्रातल्या वारकऱ्याचा असेल तर फक्त ते तुकाराम महाराज महामुनींचा, पुन्हा कोणाचा नाही. आता एखादा म्हणील पुढचे शास्त्री, आता भरपूर शास्त्री आहेत, 1-2 नाव घेतल्यावर बाकीचे नाराज होतील, त्याच्यामुळं सगळ्यांची घेतली अशी गृहीत धरा. पण मागचे हे 3 परिपूर्ण मार्काने पास झालेले. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, जगन्नाथ अण्णा काव्यतीर्थ यांचे कीर्तन माणसं ऐकतील नवल नाही. आज जर जगन्नाथ अण्णा असायलेत तर पहिला त्यांच्या कीर्तनात बसेल, अजूनही विद्वत्तेची उंची गाठली असती. महाराज ती लोकनशिवान असतील, त्यांना अण्णा ऐकायला भेटले. हो महाराज, मोठ्यांचं ऐकायचं असते, मोठ्यांचं ऐकायचं असते. जगन्नाथ अण्णांचं एक वाक्य होतं, संसार करत असताना बारक्याकडे पाहायचं, 4 चाकाच्या गाडीत बसलेल्यानं सायकलवाल्याकडे पाहायचं, ते कधीच लहान होणार नाही. आणि परमार्थ करत असताना मोठ्याकडे बघायचं, ते कधीच लहान होणार नाही. परमार्थ मोठ्याकडे बघून करायचा आणि संसार लहान्याकडे बघून करायचा. सायकलवालं इमानाकडे पाहून चालू लागलं, मुरगाळलं पडलं वाड्यात, ते खालीन सायकलवरी ते चाक फिरूच लागले. हो, तरी म्हणला सायकल कशी पळायली, कुठं नाही पळायली, तू ह्या अंगावर बसली सुंबळ्या म्हण पळत असती कुठं, कशाला विमानाकडे. ही व्याख्या अण्णा सांगायची. अहो 9 वर्ष एका शब्दावर आरती तुकारामा, 9 वर्ष वारीत एकच अभंग, आरती तुकारामा. काय विद्वत्ता असेल महाराज. ज्याची संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची परमार्थात रती आरती तुकारामा. काय व्याख्या असतील महाराज या लोकांच्या. तुम्हाला एक सांगू का, चांगलं तूप खाणारे
लोणकड्याचं तूप खाणारे इकतचं खातच नसते. इकतचं तर कोणी सांगतो आमच्या कंपनीचं तूप उत्कृष्ट आहे. ते ॲडव्हर्टाईज करणाऱ्याला नुसतं म्हणा तुला दूध काढता येतं का, आणि निब्बर उसानं हाणायला पाहिजे. इंचभर जागा ठेवायची नाही लाल करायची. आणि तू तू तुपाची ॲडव्हर्टाईज करतो का सोंबळ्या? तुला धार काढता येते का? आणि आपण पानचेट त्याचं ऐकून द्या मला ते तूप. आपल्याही गोळ्यात संपल्यानं. एक जण म्हणला आमच्याकडे उत्कृष्ट कंपनीचा मध आहे. त्याला एकच म्हणावं तुला मवळ होलिता येतं का? हा 2 माश्या चावल्या तर नांदेड शिव थांबायचा नाही सोंबळ्या तू. आणि तिकडं संभाजीनगर शिव तू गाडी उभी राहायची नाही. रस्त्यात तू धोतर ओलं होईन घामानं. आणि तू म्हणतो आमचा उत्कृष्ट कंपनीचा मत आहे ना. आपण म्हणतो त्यांचा मधलंय खास होलवा ना तुमच्यात बोरीचे. पण आपल्याला बी असा इतकी मोकार टेकन चौघीत लुगडं एक झालं. त्याच्यामुळं पैसे किती जरी आले तरी आपल्याला पुरणत. ह्या नालायकपणानंच पुरणत. नाही तर शेतकऱ्यानं बऱ्याच गोष्टी आपल्या खाचं शिका. आजाराची संख्या कमी होईल. विठाला विठाला. जरा जुरा ज्याला उसले मोठा झाला की त्याची बायको येताना सांगते आज माझी पाठच ताटलेली आहे. हो धुईन सासूचं लुगडं ती पाठ नीट होती. नाही माझं अंगच कणकण करायला. येताना बर्गर घेऊन या आणि येताना पॅटीस घेऊन या. पोट्याची पोट डेरीवानी झाली असे. पॅटीस आणि बर्गर खाऊ खाऊ. शेतकऱ्याच्या बाईनं बर्गर आणि पॅटीस खात असते. नाना प्रकारच्या नमुन्याचा स्वयंपाक करता शेतकऱ्याच्या बाईला. तिनं असं हे भंगिऱ्याने इकलेलं खायचं नाही. चला ज्यांना अडचणी ते खात असतील कैदी. आपण आपलं खायचं शिका. आपलं खायचं शिका. आपलं आपलं आपलं. आजाराची संख्या कमी वाढेल. पण लय टेक झाली बापा विचारता सोय नाही. चला जुन्यावर या. तुम्हाला एक माहिती आहे का म्हाताऱ्या माणसाला विचारतोय. गुळाचा चहा प्यानाऱ्याला भिकारचोट म्हणत होते. गुळाचा चहा प्यानाऱ्याला भिकारचोट म्हणत होते. आणि आता ज्याला जास्त भारीची गाडी आहे का इथे गुळाचा चहा मिळेल इकडं वळेव इकडं वळेव इकडं वळेव इकडं. आणि गुळ किती टाईम उकळल्यावर दूध चांगलं राहतं चेअरमन. आणि कवरं उकळल्यावर दूध नासतच नाही. ते कशाचा गुळ आला. आणि ते म्हणतो आमच्याकडे सेंद्रिय गुळाचा चहा मिळेल. त्याला एकच विचारा ऊस बायकोच्या टाळू लावला का तू? ह्या आपल्याकडे गुंठाभर जमीन नाही. तुला हाणायला पाहिजे सेंद्रिय सांगतो काय. आपणही नालायकायचं ऐकतो. अरे भारदस्त शेतकऱ्यानं भंगिऱ्याचं ऐकावा. आपल्याच गोळ्या संपल्यात असं समजायचं. विठाला विठाला. महाराज विनंती करतोय रोज 2 मिनिटं का होत नाही कीर्तनात शेतीवर बोल जा. 2 मिनिटं का होत नाही बोल जा. आपला स्वार्थ शेतीवर बोलण्यात काय सांगू तुम्हाला. या देशातला शाकाहार किती मंत्री एका जागेवर झाल्या गहू तयार करतील. किती पंतप्रधान एका जागेवर आल्यावर गहू तयार करतील. किती राष्ट्रपती एका जागेवर आल्यावर ज्वारी तयार करतील. किती डॉक्टर एका जागेवर झाल्यावर गहू तयार करतील. किती शिक्षण क्षेत्रातले माणसं एकत्रित आल्यावर मका तयार करतील. नाही. मका गहू ज्वारी तयार करायचा कारखाना रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो शेतकरी राजा आहे. वारकरी संप्रदाय सनातन संप्रदाय कशाच्या बळावर चालू आहे? तुळशीच्या माळीच्या. आणि माळ जिवंत ठेवायची ताकद कोणात आहे? फक्त शेतकऱ्यात. म्हणून राजकारणी लोकांना पण सांगतो कधी कधी शेतकऱ्यासाठी गाडी उभी करी जा. देव तुमचं कल्याण करील. कल्याण करील. 4 देवापैकी एक देव शेतकरी राजा आहे. कधी कधी रोज महाराज त्याच्यावर मिनिट अर्धा मिनिटं बोला जा. कारण ह्या तरुणांना बळ येईल आणि उद्या हे रानात काम करतील. आपला शाकाहार जिवंत ठेवायची ताकद फक्त शेतकरी राजा ते. पुन्हा कोणतेच कोंबडे करू शकत नाहीत. फक्त शेतकरीच करू शकतो. आणि त्याला वेठीच धरते ते. ज्याला ज्याला शेतकरी आवडत नाही त्याचे पोरं झोपीत अंगुठी घेतील तुमचे बेटे. हो कमवणं किती बी झोपीत अंगुठी घेतील तुमची. झोपीत अशा अवलादी तुम्हाला जन्माला येते. तुम्हाला शेतकरी आवडत नाही ना. माझ्या अष्टादश संतांना कोणाला शेती आवडत नव्हती सांगा. ज्ञानोबारायनं शेती सांगितली. तुकोबारायनं शेती सांगितली. नाथबाबानं शेती सांगितली. सावताबाबानं शेती सांगितली. आणि आता आपल्याला एक जण म्हणतो पाणी अडवा पाणी जिरवा. तू सांगतो वय. त्याला विचारलं रब्बीन खरीप काय? आपल्याला ते शिकलत नव्हतं. थोतरीत आणायला पाहिजे तू. तुला रब्बीन खरीप कळत नाही ना. आम्हाला पाणी सांगतोय. आम्हाला पाण्याचं महत्व
पैठणच्या मालकांनी सांगितलंय, अनवरत मेघ जळा धरणे बांधो निघाली जे तळा, धरणे बांधो निघाली जे तळा, अनवरत मेघ जळा. अनावश्यक पडलेला पाऊस धरण बांधून तळ्यात घाला, भिंत बांधून तळ्यात साठवा, हे पैठणच्या मालकांनी सांगावं. शेतीचं महत्व, चांगली शेती, वेळेला पेरा, सुक्षेत्रानी ओलटे, बीजही पेरी जे गोमटे, आलोट फळ भेटे परी वेळे की गा. आळंदीतल्या मालकानं सांगाव, मळे झाकून या करी ती पेरणी. देहूतल्या मालकाने सांगावा, निवडावे तन शेती करावी राख. तुम्ही धरला होता बाण पण मानलाच नाही. विठाला कीर्तनातला गायक हा अर्थदृष्टी ठेवून ऐकणारा असला की खेळ जमत असतो. धरला होता त्याने, पण त्याला वाटलं हे काय म्हणतं काय म्हणतं काय. मी चांगल्याला काहीच म्हणत नाही आणि भांगाऱ्याला नाव ठेवत नाही पण मानित नाही. विठाला काय ताकद, काय सांगू लागलो राजू. शास्त्री महाराष्ट्राचं नाव उंचवलं. महाराज तुकाराम महामुनी रात्री जर लघुशंकेला उठले ना तर कुंखा इतकी लाल लगी होत होती. त्यांच्या गुरुजीने विचारलं, तुकाराम अरे रक्त पडतंय तुझ्या लगीतनं, एवढं का? आखी रात्र जागून अभ्यास करायचे, म्हणून महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात कोरलं तुकाराम महाराज महामुनी. असे शास्त्री 450 वर्षापूर्वी रामेश्वर शास्त्री बहुलकर, काय त्यांचा महिमा सांगतोय. विद्वान शास्त्री रामेश्वर शास्त्री म्हणजे सामान्य शास्त्री नव्हते, प्रचंड विद्वान होते. पण रामेश्वर शास्त्रींनी एक चूक केली, अनगडशा फकीराच्या इरीत उडी टाकली. ईर म्हणा बारव म्हणा, तिला पायऱ्या असल्यामुळे तिला बारव म्हणायच्या. आणि अनगडशा फकीराच्या बारवाला विठ्ठल रहाट होता लावलेला. रहाट पाणी काढायचं साधन. हो, रहाटाला गाडगे असायचे. तो रहाट फिरत फिरत आला की रिकामे गाडगे खाली जाईत, भरलेले वर येत. मोठ रहाट. हा, मग आंघोळीला पाणी न्या, प्यायला न्या, स्वयंपाकाला न्या, कशालाही न्या, स्त्रीनं न्या, पुरुषानं न्या. त्या अनगडशा फकीर काही म्हणत नव्हता. फक्त त्याच्या पाटील बारवात कोणी जायचं नाही, ते म्हणजे तेच अनगडशा फकीर. आणि ते फकीर काय सामान्य नव्हता महाराज, ते फकीर म्हणजे ब्रह्मवेत्याच्या बरोबरीचा होता. अनगडशा फकीराला साधं कसं म्हणता. तुम्हाला एक सांगू का, लोकाच्या धर्माला शिव्या दिल्यावर आपला धर्म उंच जात नसतो, हे डोक्यात ठेवा. आपला धर्म जर उंच न्यायचा असेल, आपली संस्कृती उंच न्यायची असेल, तर आपल्या हरामखोरायला पहिलं खंडन करा. करणे पाखांड खंडन. आपल्यातले नालायक शोधा, आपले पापी शोधा, त्याला दुरुस्त करा. लोकांना शेजाऱ्याला ऊस झाला 400 टन, मग त्याला पुढच्या वर्षी 400 होऊन म्हणून यानं म्हशी घातल्या त्याच्यात, तर त्याला 5-50 टन कमी झाला. पण तू हवा आडा का सुंबळ्या नाही ना. आपला वाहण्यासाठी त्यानं काय मशागत केली त्याच्या दिडीनं आपल्याला करावं लागेल, तर आपला ऊस वाढन, आपली हळद वाढन, आपली मका वाढन, आपलं सोयाबीन वाढन, आपला कापूस वाढन. प्रयत्नच करावा. मग शेतीत जसा प्रयत्न तसा धर्मात सुद्धा प्रयत्नच. आपण आपला धर्म उंच नेण्यासाठी प्रयत्न करायचे. लोकाला शिव्या दिल्यानं किंवा एखाद्या जातीला वाईट म्हणल्यानं आपला धर्म वरी जात नाही. आपल्या धर्मात काय त्रुट्या येतात त्या दुरुस्त करणं, याच्या त्यानं आपला धर्म वाढेल. काही लोक तुम्हाला छिवळून देतात, ही त्यांची पोळी भाजण्यासाठी छिवळून देतात आणि त्यांना काही सोयीसुतक नसतं, धर्माचं काही नसतं. जी माणसं धर्माचा प्रचार लोकांना सांगतात त्यांना माळी आहेत का? आहेत का त्यांना माळी? नाही. ते एकादशी धरतेत का? आणि मग त्यांची लायकी काय धर्म सांगायची? हा, अरे मसुबाला बोकड्या कापल्या, लिंबून कांदा ह्या खिशात घेऊन जातो सुंबळ्या तू हरामखोरा. हा, ह्या खिशात लिंबून ह्या खिशात कांदा नेतो, ना आलाय का?
आणि तू धर्म आम्हाला शिकवितो. यम तुला इतका हानीन फाडव्या, तू इंचभर जागा लाल करायची ठेवणार नाही. विठाला विठाला. महाराज, धर्म माईकवर बोलायचा विषय नाही, धर्म लोकांना सांगायचा विषय नाही, धर्म अनुकरणात आणायचा विषय, धर्म कृतीत आणायचा विषय. कशाला धर्म म्हणायचं? आईबापाचं पालन करणं धर्म आहे, मोठ्यांचा आदर करणं धर्म आहे. हा महाराज, उषा पायत्याचं अंतर लक्षात घेणं याला धर्म म्हणतात. ज्याला उषा पायत्याचं अंतर कळत नाही का, याला हरामखोर म्हणतात. हो, उषा पायत्याच्या अंतराची ज्याला लेवल कळती का, तो धर्म सांगण्याच्या लायकीचा आहे. ही बहीण आहे, ही मेवणी आहे, ही भाऊजाई आहे, ही आई आहे, ही काकी आहे, ही आत्या आहे, ही मावशी आहे, ही माझी पत्नी आहे. हे उषा पायत्याचा अंतराची लेवल ज्याला कळती का, तो धर्मावर बोलण्याच्या लायकीचा असतो. पांचटाईच्या मुखातून धर्म ऐकणं, आपण मातीत जातो. विठाला विठाला विठाला. बरंच कोणाला वाईट म्हणायचं नाही. तो अनगडशा फकीर होतो, त्याच्या धर्माचं काम करत होता, मुस्लिम गुरु होता तो. आणि त्याच्या 12वात रामेश्वर शास्त्रीने उडी टाकली, पाणी उडालं. रामेश्वर शास्त्रीला असा थोडासा त्यांच्या मनात भाव झालता की माझ्यासारखा विद्वान या परिसरात कोणी नाही. रामेश्वर शास्त्रीला वाईट म्हणायचं नाही बरं महाराज. का म्हणायचं नाही? का लोक म्हणतात की रामेश्वर शास्त्रीनं तुकोबारायला त्रास द्यायला नाही, तुकोबारायला तपासलं. कारण मोठी माणसं सहजासहजी कोणाला मानित नसतात. ज्या रामेश्वर शास्त्रीनं तुकोबारायला तपासलं, म्हणजे आपण त्याला त्रास म्हणतो, त्याच रामेश्वर शास्त्रीनं तुकोबारायची आरती केली. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवली. कधी? कळाल्यावर. कळून जर मानलं नसतं तर आपण रामेश्वर शास्त्रीला नाव ठेवलं असतं. पण कळाल्यावर एक शेवटचं कडवलं येताना टाकातली शाई संपलती त्या दौतीतली. आता शेवटचं कडवं कशाला लिहावा म्हणून रामेश्वर मोठे लोक सांगतात. माधव महाराज मगर सांगायचे सुरजखेडकर, त्यांनी टाक तो बोरू मांडीत टोचला आणि मांडीतून रक्ताचा थेंब आला आणि त्यानं शेवटचं कडवं लिहिलं, तुकिता तुलनेशी. महाराज, लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे. कसं वाईट म्हणता तुम्ही? कसं? आपली काय पात्रता आहे? महाराज बिभीषणाला मूर्ख म्हणले, मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. हे कोण म्हणलंय? मालक म्हणलेत. अष्टादश संतांपैकी एक मालक म्हणलेत. विठ्ठल भाऊ, आपण कसं काय म्हणायचं मूर्ख बिभीषणाला? आपण का म्हणू शकत नाही? बिभीषणानं असं भजन केलं की त्या भजनाच्या प्रतापानं मारुतीराय त्याचं घर जाळू शकले नाही. आपलं भजन काय? चालू भजनात तांबाखू घोंगडी खाली, चालू भजनात गर्दा कालीतून घोंगडी खाली टाकी तू. आणि तू लायकी आहे का बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची? एक शपक अभंग आहे, पण अभंग आहे, गाणे म्हणणाऱ्यापेक्षा बरं आहे ना. तू का म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाचिया. तू का म्हणे अग्नी झाला से शीतळ आणि प्रतापे सबळ. या प्रतीत नसला तर नागपूर प्रतीत असेल, पण अभंगच आहे ना गाणे म्हणण्यापेक्षा. हृदयी सीतावर म्हणून या अभंग. हृदयामध्ये सीतेचा पती होता म्हणून मारुतीराय बिभीषणाचं घर जाळू शकले नाही. भजनाची ताकद. आपलं काय शक्य आहे? आपल्या अंगावर एक जणांनी पेट्रोल टाकलं आणि काडी टाकली, रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी, हाडा सगळं जळाला. आपण नाही नाव ठेवायचं कोणाला, आपली लायकी नाही आपली. उगं नाही वाभाडे काढे पाहिजे. बुटको घर पाणी घ्यायला आणि पुढच्याला म्हणला आंघोळ करू तू का? अरे त्याची देवपूजा झाली आणि तो तोंडत नाही धुतलं आणि त्याला बुटको भर पाणी घेऊन गेला. हा, तिळभर करीतून इळभर सांगतो सोंबळ्या. लायकी आहे का तुझी? काय माणसं बोलतील त्याचं काही मेळच नाही. मूर्खपणाचं टोकेन महाराज. काल लय हुशार आलाय. बहकावादी इथून पुढे चालणार नाही. एक ठराविक काल असतो, ठराविक कालात ठराविक लोकांचं चलत असतं. इथून पुढे ही तरुण पिढी इतकी बुद्धिजीवी ही कोणाही पुढे बसणार नाही. म्हणून आपल्या लोकांना अभ्यास करणं गरजेचं आहे. 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला. कधी बाप जन्माला येईल सांगता येत नाही. राजकारणात पण बाप जन्माला येतो, व्यापारात पण बाप जन्माला येतो, शैक्षणिक क्षेत्रात बाप जन्माला येतो आणि आपल्यातही बाप जन्माला येतो. म्हणायचंच नाही पकोद्यान मला इतके बोल पाठ आहेत, पुन्हा पाठ कर. म्हणायचंच नाही मला इतकी अंतरेन सोरं येते, पुन्हा पाठ कर. म्हणायचंच नाही मला इतके श्लोक येतात, पुन्हा पाठ कर. बाप जन्माला येईल, तुला वरच्या पायरीहून खाली लोटून देईल. अभ्यास करणं. 3 जिल्ह्यात पैलवान गाजला. 3 जिल्ह्यात पैलवान गाजला. कोणाला मोजीत न कुठं बी
उशिरा पडली थाप जरा. हा हा मी त्याला सकाळी कुस्तीच खेळून आलो. पहा या आगावपणा. कोणावर दंड थापटू लागला. मांड्या थापटी काय काही थापटी काय. मला भेटला म्हणलं काय झालं. हा अंग तिथं असं पाहिजे ते. मी म्हणलं अरे श्यामे. ते म्हणलं काय महाराज. मी म्हणलं ते पलीकडे नांदेड जिल्ह्यात झाला हो एक पहिलवान. कोण म्हणतंय. मी म्हणलं मी म्हणतोय. कसं काय म्हणतात. मी म्हणलं तोंडान म्हणतो. कसं म्हणतात ते. तोंडान म्हणतो. आणि ते मला पाडीन का. मी म्हणलं त्यानं चांगल्या चांगल्या चित केले ते. तुही काय कथा. चला ना माझ्या संघ. मी म्हणलं मी का दुर्ण्या गिरणे का तुझ्या संघ याला. हा का उचले का बिना शेपटीच मी तुझ्या संघ याला. मी वार करी तू पहिलवान. तू आकाशाचा मेळ नाही. मग ते असंच होतं. सगळ्या पहिलवानाला कशाला म्हणून मी त्याला म्हणायलो. इथं कोणी असलं तर अंगाव घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे का नाही. मी कशाला कोणाला म्हणून मी त्याला म्हणतोय. आणि जाऊ का तिथं. मी म्हणलं पाय तुला पडून घ्यायचं. मा काय हिंमत आहे कोणाला पाडायची. म्हणलं मग दिसाला मी त्याला. गेलं त्या गावात. त्या गावात गेल्याबरोबर विचारलो पहिलवान. म्हणलं ते गावाच्या खाल्लाकडे घर आहे. ते घर आहे पहिलवानाचं. 2-4 पत्राचं घर. 92 वर्षाची म्हातारी भाकरी करू लागली. अभ्यास करणं गरजेचं आहे महाराज. इथून पुढं मोबाईलवरच्या गप्पा लोक ऐकणार नाहीत महाराज. काही काही लोक आपल्याला यूट्यूबवर याच्यावर स्वीकारित असतील. पण कायमस्वरूपी आपल्याला लोकांनी स्वीकारावं. मी मगाच तुम्हाला म्हणलं ज्या पायरीवर गेलं त्या पायरीवरून पुन्हा खाली येता कामा नये. असं जर राहायचं असेल तर आपण सतत अभ्यास करणं गरजेचं आहे. इतके पुण्यवान आहेत महाराज. महाराज माधव महाराज मगरांनी गाथा नवनीत केलं. मोबाईल होता का. काय घासावं लागली असेल हो. काय घासावं लागली असेल. कल्पना करा ना. काय घासावं लागली असेल. एवढे नशीबवान आहेत आपण. कुठल्याही महाराजांनी सुधीर बा कुठलाही अभंग घेऊ द्या तुम्हाला बोट दाबल्याबरोबर मोबाईलवर कळतोय. काय सुविधा आहे आता. काय नशीबवान आहेत आपण. काळ गोड आला पण चांगल्या काळात चांगल्या पाण्यात पोहलं पाहिजे. चांगल्या अवस्थेत पोहलं पाहिजे. देव त्याचं कल्याण करील. चुका करतो आपण राजे हो. अभ्यास करणं गरजेचं आहे. पोचला तिथं तो. त्या म्हातारी आजी काय रे दादा. मोठ्या घर महान बाई ती जुन्या काळातली. तुमचा नातू पैलवान आहे का. हो. कुठे. गावाला पाणी द्यायला गेलाय. त्याच्या संगचे म्हणले पैलवान रानात काम करतो का. आणि मग पैलवान शेतीत जाऊन काय. हा आणि शेतीत नाही गेल्या पप्याची माय कशी जगीन. का पप्याच्या माईला दंडच थापटी तू. हा तिथं एका पेचात तू हा मुस्काडा पाडीन. तिचा काय साधा पेच असतोय. हा कसा कळाला तुम्हाला पेच. तुम्ही चांगल्या पेचातलेच येत. तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या पेच कळत येत. हा त्या पेचाच्या नादीत लागायचं नाही. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. महाराज ते कर्कशेनं पेच आणल्या बंगल्यात राहणारा पण इकून जळ तू. नादीत लागून. बाईला साधं समजित हवे. हा साधी असती ती. मायबापाला सोडून त्या मायबापाचं नाव करती आणि तुमच्या संगीती ती साधी असती वे. किती मोठी असती बायको सांग तुम्हाला. एका बाईनं नवऱ्याला मदत केली तर देवासंग युद्ध जिंकला. एका बाईनं नवऱ्याला मदत केली त्या नवऱ्याचं नाव होतं राजा दशरथ आणि बाईचं नाव होतं कैकेयी. आग तुटला मनगटाचाच केला. मालकाला मदत केली तर स्वर्गात युद्ध जिंकले आणि मालकाला मदत नाही केली तर आथरुणात मालक मेला. एकाच बाईकून दोन्ही उदाहरणं पहा. मदत केली तर स्वर्गातलं युद्ध जिंकलं आणि मदत केली नाही तर योगाने मरावं लागलं. सामान्य